कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं ते स्टेटस. अहमदनगर येथील कोपरगाव येथे गुरुवारी संध्याकाळी 5च्या सुमारास गोळीबार झाल्यामुळे खळबळ उडाली होती. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही गोळीबाराची घटना घडली होती आणि या गोळीबारात तन्वीर बालम रंगरेज हा तरुण जखमी झाला होता आणि या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. आता या गोळीबार प्रकरणात कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्वीय सहायकांवर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी गंभीर आरोप केले आहेत. कोपरगाव गोळीबार प्रकरणानंतर भाजपचे नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्वीय सहायक जोशी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आणि एवढंच नव्हे तर गोळीबार करणारा आरोपी नाझीम शेख आमदार आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता आहे. आरोपीने आमदार काळे यांचे बॉस असं म्हणून स्टेटस ठेवल्याचं विवेक कोल्हे यांनी म्हटलं आहे आणि याबाबत फोटो आणि व्हिडिओ देखील विवेक कोल्हेंनी दाखवले आहेत. विवेक कोल्हे म्हणाले की कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणात जे आरोपी अटक केले त्या आरोपींनी गोळीबार करण्याआधी आमदारांचे बॉस म्हणून स्टेटस ठेवले होते. आरोपीने आमदारांचे फ्लेक्स लावून बॉस म्हणून संबोधित केलेलं असून आमदार आरोपींना राजाश्रय देतात का असा आरोप त्यांनी आमदार आशुतोष काळेंवर केला आहे. आरोपी नाझीम शेख आमदार आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते आरोपी काल गोळीबार प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पकडले गेलेले आहे. ते गोळीबार करायच्या आधी त्या ठिकाणी आमदारांचा स्टेटस ठेवून स्वतःला त्या ठिकाणी बॉस आमदारांना म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्टेटस ठेवलेले होते. गेल्या 10 दिवसापूर्वी देखील अशाच प्रकारचा गोळीबार जो गेल्या 8-10 वर्षामध्ये या शहरात कधी झाला नव्हता तशा पद्धतीचा बंदुकीचा धाक दाखवून या ठिकाणी एक उद्योग झाला होता. पण त्याच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आणि गेल्या 10 दिवसामध्ये हा जो संबंधित आरोपी होता त्या ठिकाणी आमदारांचे वेगवेगळ्या पद्धतीने फ्लेक्स लावून त्या ठिकाणी त्यांनी आमदारांना बॉस म्हणून संबोधितलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या मागं जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याला कुठंतरी राजआश्रय देण्याचं काम या ठिकाणचे लोकप्रतिनिधी केलेलं आहे असा आमचा थेट आरोप आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोपरगाव.